आषाढी वारीला सुरुवात झालेली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते आहे आणि वारीमध्ये सहभागी झालेले आहेत अभिनेते आदेश बांदेकर। सर, कसा अनुभव आहे आता दिवे घाट पार करून तुम्ही? खूप आनंदाचा दिवस, आनंदाचा क्षण आणि आळंदीपासून सुरू झालेला हा प्रवास। आधी देहूला जाऊन दर्शन घेतलं, मग आळंदी या ठिकाणी दर्शन झालं आणि मग आळंदीपासून जो सुरू झाला प्रवास तो टप्प्याटप्प्याने 2 दिवस पुण्यात मुक्काम होता आणि मग आता माऊली दिवेघाट चढून वरती येतील आणि हा प्रवास पंढरपुरापर्यंत करणार आहे। त्यामुळे खूप आनंदाचा आयुष्यात पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर अशी वारी करतोय माऊली। काय अनुभव पाहायला मिळतो? खरं तर अवघा काही पहिलाच टप्पा पार केलेला आहे, म्हणजे एक मुक्काम झालेला आहे, दुसऱ्या मुक्कामात कसा एकंदरीत अनुभव आहे आतापर्यंतचा? अनुभव फारच वेगळा आहे। प्रत्येकाकडे बघितलं की त्यांचं दिसणारं साधेपण, खरेपण आणि मनाची असणारी प्रचंड श्रीमंती अनुभवायला मिळते आणि त्याच्यामध्ये पावलोपावली कुठलंही संकट आलं तरी त्यावर मात करून तुम्ही ध्येय गाठू शकता, हा विश्वासी वारी देते। असंच काहीच आहे, कारण ऊन येऊ दे, वारा येऊ दे, पाऊस येऊ दे, उन्हाचे चटके बसू दे, हे सगळे वारकरी हा जणू काही असं शिकवत असतात की काळजी करू नका, आयुष्यात अडचणी येणार आहेत, चढ उतार येणार आहेत आणि त्यावरती हसत हसत सामोरे जा, तुमचं ध्येय 100% तुम्हाला गाठता येईल। पूर्ण वारी करावी असं मनात का आलं आणि किती वर्षापासून प्रयत्न करत होतो? खरं तर अनेक वर्ष मी प्रयत्न करत होतो, पण आता योगायोगानं माऊली महाराष्ट्राची हा कार्यक्रम आता सुरू होतोय स्टार प्रवाह आणि त्यामध्ये संपूर्ण वारी घरात बसून आषाढी एकादशी पर्यंत अनुभवता येणार आहे। त्यामुळे ती ऊर्जा घेऊन मी निघालो आणि असा अलौकिक असा हा आनंद मिळतो आहे। तुमच्यासोबत कोण कोण वारी करताय? आता माझ्यासमोर याच कुटुंबातले 2 सदस्य अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही आता या ठिकाणी आलेले आहेत। काय अनुभव आहे? साधारण 25 किलोमीटरचा आजचा टप्पा आहे, कसा वाटलं चालतं? पहिल्यांदाच एवढं चालती पण आहे आणि वारीला सुद्धा पहिल्यांदा चालली आहे, त्यामुळे खूप मस्त वाटतंय। सगळ्यांचा उत्साह बघून अजिबात थकायला होत नाहीये। एवढे म्हातारे लोक आहेत, ऊन असू दे, वारा असू दे, पाऊस असू दे, सगळ्यात चालत येत आहेत, त्यामुळे त्यांचा उत्साह बघून अजून एनर्जी येते। काय पांडुरंगा चरणी मागणं मागतात? हे सगळ्यांना सुखी समाधानी ठेव आणि आमची जी सिरियल आहे आमच्यावर लोक जसे प्रेम करतात तसंच प्रेम करू दे। दादा, काय सांगशील? खूप बरं वाटतंय, एक वेगळी वाईब आहे इथे, एक वेगळी एनर्जी येते, एक वेगळा उत्साह येतो सगळ्यांसोबत चालताना आणि सरांनी सांगितलं जसं की संकटांवर मात करून किती काही संकट आली तरी त्याच्यावर मात करून पुढे चालण्याची एक शिकवण मिळते आणि आमच्यासारख्या यंग लोकांना तर अजून शिकवण मिळते। सो मजा येते आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय। याच्या आधी कधी सहभागी झाला होता या वारी? मी दरवर्षी वारीला येतोच, एक दिवस का होऊ नये मी ट्राय करतो आणि यावर्षी असं वाटलं होतं की नाही होणार, पण आमच्या स्टार प्रवाहाचे खरंच धन्यवाद की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि ते पण सरांसोबत। खूप मजा येते। चालताना कुठं थकवा वगैरे जाणवते का? कारण असं चालणं वेगळं लोक। आता मी मगाशी ना म्हणजे जसा दिवेघाट चढायला लागलो तसं थोडंसं ना मी थकतोय असं वाटलो, तेवढ्यात एक जीप अशी पुढे आली आणि त्याच्यात 80-90तल्या आजी 4-5 बसलेल्या होत्या आणि त्यांनी प्रसन्न हसून ए लेकरा चालतो कशाला, इकडे ये असं म्हटल्यावर उडी मारून त्या जीपवर बसलो। आम्ही तिघेही बसलो, काही काळ आम्ही प्रवास केला, पण मला असं वाटतं की त्यांच्या ऊर्जेमध्ये त्यांच्याकडनं येणाऱ्या त्या एक अशा मस्त वाईब्स आहेत पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे ना खूप आशीर्वाद मिळतात आणि आम्हाला बघून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद येतो, त्यांच्या प्रसन्न हास्यामध्ये पांडुरंग दर्शन देतोय असं वाटतं। हा काही वेगळाच अनुभव असतो? फार वेगळा अनुभव असतो। म्हणजे मी आता सांगतोय ना की पहिल्या दिवसापासून या आळंदीपासून आधी देहूचं दर्शन आणि मग आळंदी, तिथून मी ही वारी करतोय, मला जराही थकायला झालेलं नाहीये। मी नाचतोय, मगाशी त्या म्हणजे विसाव्याकडे पकडून सगळ्यांनी मला पुगडी घालून असं फिरवलं, मला कुठेही थकायला झालं नाही, उलट ऊर्जा डबल झाली आणि ती डबल ऊर्जा घेऊन पांडुरंगाच्या चरणी त्या गर्दीमध्ये कळसाचं दर्शन झालं तरी ते भाग्याचा क्षण आहे असं मला वाटतं। अभंग वगैरे भजन वगैरे चालू आहे रस्त्याने? नाही, मला असं वाटतं अभंग ज्ञानोबा माऊली तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, पण ही सुंदर गाते। खेळ मांडीला वाळवंटी खाय, खेळ
वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्या बघा कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण. खूप धन्यवाद. तर या ठिकाणी आपण बघू शकतो अनेक जसे वारकरी चालतायत तसे कलावंत देखील चालतायत आणि एक वेगळा अनुभव असल्याचं आदेश बांदेकरांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, सासवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.